नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत नारळ आणि बटाट्याच्या वड्या. अगदी खुसखुशीत आणि सर्वांना नक्कीच आवडतील अशा. चला तर मग सुरुवात करूया. प्रथम 2 मोठे बटाटे उकडून आणि किसून घेतले. बटाटे किसल्यामुळे काय होतं, अजिबात गुठळी राहत नाही. तेव्हा 2 वाट्या बटाट्याचा किस, 1 वाटी ओलं खोबरं आणि 3 वाट्या साखर. 2 वाटी बटाट्याचा किस आणि 1 वाटी ओलं खोबरं म्हणजे 3 वाट्या झाल्या आणि म्हणून साखरही 3 वाट्या घेतली. कोणतीही वडी करताना साखर जरा जास्तीच घ्यावी लागते, म्हणजे वडी छान पडते. आता हे सगळे जिन्नस एकत्र करून मंद गॅसवर ठेवून सारखे ढवळूया. मिश्रण सारखे ढवळावेच लागते, नाहीतर थोडे जरी कढईला लागले, म्हणजे थोडे जरी करपलं तरी वडीचा रंग तर बदलतोच, पण वडीला वासही येतो. साखरेचा पाक झाल्यामुळे हळूहळू मिश्रण पातळ व्हायला लागतं. आता नंतर अजून थोडा वेळ ढवळत राहिलं की मग ते घट्ट व्हायला लागतं. वडी थापण्यासाठी मिश्रण तयार झाले हे कसं ओळखायचं, तर त्याची छोटीशी गोळी हातावर घ्यायची. छान गोळी तयार होते आणि कढईला सोडून मिश्रण एकत्र व्हायला लागते. असं झालं की मग समजायचं की वडी तयार करण्यासाठी मिश्रण तयार झालं आहे. आता बटर पेपरवर मिश्रण काढून घेऊ. त्यावर आणखीन एक बटर पेपर ठेवू आणि लाटण्याने सारखे करून घेऊया. काही वेळेला बटर पेपर जर घरात नसेल तर घरातल्या ताटालाच तूप लावून ह्या वड्या थापता येतात. वड्या कापताना सुरीला मात्र तुपाचा थोडा हात लावावा, म्हणजे सुरीला मिश्रण चिकटत नाही आणि वड्याही छान पडतात. वड्या कापताना मिश्रण गरम असतानाच कापाव्यात. नंतर मग संपूर्ण थंडगार झाल्या की खुसखुशीत आणि चविष्ट अशा वड्या तयार होतात. बघा, आवडतात का?